राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. सोयातेलाच्या भावामध्ये 30% वाढ झालेली असून दरवाढीमध्ये सोने चांदीलाही मागे टाकलेले आहे. कारण अमेरिकेच्या बायोडिझेल धोरणामुळे सोयातेलाच्या भावामध्ये चांगलीच तेजी आलेली आहे. त्यामुळे दरवाढीमध्ये सोने चांदीला सुद्धा यंदा मागे टाकलेले असून मागील 6 महिन्यामध्ये सोयातेलाचे भाव तब्बल 30% वाढलेले आहेत. मात्र सोयाबीनचे भाव हे 14% कमी झाल्याचे दिसून येत आहे. देश कापूस क्षेत्रामध्ये 2030 पर्यंत स्वयंपूर्ण करणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिपादन. ड्रीमलायनर विमानाच्या दोन्ही इंजनांचा इंधन पुरवठा 1 सेकंदाच्या फरकाने झाला होता बंद. पायलटकडूनच मोठी चूक. अहमदाबादेमधील AI-171 विमान अपघातावरती AIBच्या प्राथमिक चौकशी अहवालातील संकेत समोर आलेले आहे. मात्र अनेक मुद्द्यांचे अजून सुद्धा स्पष्टीकरणच नाही. मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकीतील चमत्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. कामाची सुद्धा केली पाहणी. आता फक्त ओळख क्रमांक सांगा, अर्जाला लगेच मिळणार मंजुरी. ॲग्रिस्टेक हीच शेतकऱ्यांची ओळख. 7/12 अटची गरज नाही. पाऊस कमी, चिंता अधिक. यंदा 5 तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान. घाटाखालील तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा. नदी नाले कोरडेच असून प्रकल्पातही साठा अत्यल्प. संत्रा गळती. अनुदान यादीमध्ये अनियमितता दिसून येत आहे, त्यामुळे चौकशीची मागणी केली जात आहे. जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात, तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू. आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. बुलढाण्यामध्ये स्वामित्व योजनेचे 90% काम पूर्ण झालेले असून आता एका क्लिकवरती मिळते प्रॉपर्टी कार्ड. मिळकत पत्रावरती कर्ज देण्याच्या बँकांना देण्यात आल्या सूचना. यंदा सुद्धा सोयाबीनचा पेरा अधिक. पीक पॅटर्न देखील बदलला. खरीपातील आशादायक स्थिती. अधिकांश शेतकरी वळाले कापूस, हळद, उडीद आणि मुंगाकडे. चियाच्या दराची विक्रमी झेप. प्रति क्विंटल 24,500 खर्च कमी, मोबदला भरपूर. मागणीमध्ये होत असलेल्या वाढीचा परिणाम. संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी मनोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा बुधवारी मोर्चा. किसान सन्मान निधी थांबला. शेतकरी झाले त्रस्त. कारण पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि शेतकरी महासन्मान निधी योजनेकरता मंजूर असून सुद्धा मनोरा तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात आली नसल्याची तक्रार आढावा बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचे तालुका संघटक बाळू राठोड यांनी ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. अंगोल्यामध्ये दररोज 10 टन डाळिंबाची होते आवक. उच्च प्रतीचा दर 200 रुपयांवरती. उत्पादक म्हणाले, नंबराप्रमाणे लिलाव करा. पावसाचा खंड. उडीद, मूग, सोयाबीनची वाढ खुंटली. बियाणे परत. अक्कलकोट तालुक्यामध्ये व्यापारी सुद्धा चिंतेमध्ये सापडले. बोगस पीक विमा भरल्यास 5 वर्षे काळ्या यादीमध्ये नाव. योजनांचा सुद्धा नाही मिळणार लाभ. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना. उपसा जलसिंचन योजनेकरता निधी द्या. आमदार प्रज्ञा सावंत यांची सभागृहामध्ये करण्यात आली मागणी. पंतप्रधान आवास योजनेमधील 800 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये शिबिर राबवण्यात आले. प्रत्येकी 15,000 रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला. पिके जोमात. मशागतीला सुद्धा आला वेग. पावसाची प्रतीक्षा कायम. भोकरदन तालुक्यामधील हिसोड परिसरामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने कोळपणी सुरुवात झाली. DAP युरियाचा तुटवडा. कृषी केंद्रांवरती खते अपुरी. भोकरदनमध्ये युरियाच्या 37,542 तर DAPच्या 7,920 गोण्या शिल्लक. भरपूर पावसामुळे रस्ता ओला. शेत मात्र कोरडे. पिकांवरती अळीचा प्रकोप. शेतकरी धास्तावले. ना पाऊस ना पिकांची वाढ. फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांची उदासीनता. सरकारी योजनांच्या लाभावरती आता पडणार पाणी. नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामधील 96% पेरण्या पूर्ण झालेल्या असून पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बियाण्यांचा मुद्दाही येणीवरती. हिमायतनगर परिसरामध्ये केळी, हळद, भाजीपाला उत्पादनामधून शेतकऱ्याने केवळ 3 एकरामध्ये घेतले 8 लाख रुपयांचे उत्पन्न.
परभणी जिल्ह्यामध्ये 74,000 शेतकऱ्यांची अतिवृष्टी मदत ई-केवायसी मध्ये अडकली. अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने वेगवेगळ्या 10 शासन निर्णयाद्वारे एकूण 11,72,426 शेतकऱ्यांना 85,257.27 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केलेली होती. मात्र अद्याप सुद्धा 73,930 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3,968.67 लक्ष रुपयांची रक्कम पडणे सुद्धा बाकी आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पीएम किसान सन्मान योजनेमधील कर्मचाऱ्यांचे थकले 11.16 लाख रुपये. खरीप पिकांची स्थिती नाजूक, जायकवाडीमधून पाणी सोडा. पाथरी तालुक्यातील स्थिती, शेतकऱ्यांची जायकवाडी प्रशासनाकडे धाव. भंडारा जिल्ह्यातील 60 शिवभोजन केंद्र चालक अनुदानापासून वंचित आहे. अनुदान नाही, गरिबांच्या भोजनाची व्यवस्था सापडली अडचणीमध्ये. लांदूर परिसरामध्ये पर्यायी सडले, आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. खरीप हंगाम आला संकटात, शेतकरी चिंताग्रस्त, हवा मदतीचा हात. गडचिरोली परिसरामध्ये 3,000 हेक्टरवरील धान पीक मातीमोल झालेले असून 2 दिवसांच्या पुराचा बसला फटका. पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची अपेक्षा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पीक विम्याची गती संत, फक्त 12 दिवसांमध्ये 1,500 प्रस्ताव. 15,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार, कारण 4 दिवसांमध्ये 5,63,000 क्विंटल धान खरेदी. उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल होत असून आता शेतकऱ्यांच्या नजरा बोनसच्या निधीकडे आहे, कारण शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केलेली होती. याकरता गोंदिया जिल्ह्यामधील 1,30,000 शेतकरी पात्र ठरलेले होते. यापैकी 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 180 कोटी रुपयांचा बोनस जमा झालेला आहे, तर 66 कोटी रुपयांच्या निधीअभावी 40,000 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये होते. आता शासनाने बोनससाठी 1,600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असून हा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला केव्हा प्राप्त होतो याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे केली कामगार नोंदणी, गुन्हे दाखल करणार. गोंदिया जिल्ह्यामधील 4 तालुक्यांमधील प्रकार उघडकीस आलेला असून गडचिरोलीच्या पथकाने सुरू केली चौकशी. गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल 5 दिवसानंतर पावसाने दिला ब्रेक. शेतशिवारामध्ये वाढली लगबग, बळीराजा सुखावला. पीक विम्यावरती सुद्धा आला महागाईचा बडगा. उमरेड तालुक्यामध्ये 246 शेतकऱ्यांनी काढला ऐच्छिक विमा. वर्धा परिसरातील बाधितांना तातडीने सानुग्रह मदत द्यावी. पालकमंत्र्यांच्या सूचना. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची होणार पाहणी. संत्राबागा पाण्याने भरल्या तुडूंब, बुरशीजन्य रोगामुळे फळगळती. उत्पादकांचे होते मोठे नुकसान. भरपाई देण्याची संतप्त शेतकऱ्यांनी केली मागणी. आता ओबीसी प्रवर्गाला मिळणार ओबीसी महामंडळाचा आधार, मोठा दिलासा मिळणार. तर शेतकऱ्यांसाठी तलवार चालवावी लागेल. वसंतनगर येथे पदयात्रा, बच्चू कडू यांचा इशारा. महिला शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे मांडली व्यथा. पीक विमा योजना म्हणजे बैल गेला आणि झोपा केला. आडकाठीचे निकष. खोची जिल्ह्यामध्ये 800 शेतकऱ्यांनीच घेतला लाभ. वैयक्तिक नुकसानीकडे दुर्लक्ष, जोखीम कमी केल्याचा फटका. पेरलीमध्ये अतिवृष्टीमुळे भुईमूग, कोबी पिकांचे झाले मोठे नुकसान. चिपळुणामध्ये घरकुलाची स्वप्न जमीनदोस्त. न्यायासाठी होते धाव. दोषींवरती कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. ऐन खरीपामध्ये डीएपीचे खत शेतकऱ्यांना मिळेना. दुसरे खत वापरण्याचा देण्यात येतोय सल्ला. भाजीपाला, द्राक्ष उत्पादकांकडून डीएपीचीच होते मागणी. खामखेडा येथे आज शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन. मोबदला न देता केळीच्या बागांवरती जेसीबी फिरवत असल्याचा आरोप. पूर्णा पात्रामध्ये घेणार जलसमाधी. घरकुल योजनेकरता विटांचे दर कमी करण्याची केली जाते मागणी. एकलव्य क्रांती दलाचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. कामगार रुग्णालयामध्ये आता ई पहिचान कार्ड शिवाय सुद्धा उपचार घेता येणार आहे. उपचारांसाठी आधार कार्ड तसेच रेशन कार्ड सुद्धा पुरेसे ठरणार. अवकाळी संततधार पावसामुळे मावळ, खेड तालुक्यामधील मिरची उत्पादकांना जबर फटका बसलेला असून उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. पिकांची वाढ चांगली झालेली असून आता सर्वदूर पावसाची गरज आहे. मराठवाड्यावरती पाऊस रुसला. जायकवाडी वगळता जलाशयातील साठा जैसे थे. पीक विमा हप्त्याची रक्कम वाढली. सोयाबीनसाठी हेक्टरी 1,160 रुपये भरावे लागणार. हजारो शेतकरी कर्मचाऱ्यांसह मनसेचा पनगेश्वरवरती मोर्चा. थकीत पैसे मिळाल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नसल्याचा देण्यात आला इशारा. आता शासकीय कार्यालयांवरती बसवणार सौर ऊर्जा पॅनल. डीपीसीच्या निधीमधून 10% रक्कम राखीव ठेवण्यात आली.
माळशिरस तालुक्यामध्ये खरीपाची पिके पावसाच्या प्रतीक्षेमध्ये. खरीपाची 73% पेरणी पूर्ण झालेली असून पिकांना पाणी देण्यामध्ये लोडशेडिंगचा अडथळा. कडधान्य पिकाच्या शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कोमाने येथे पद्मशाली शेती गटातर्फे बैठक संपन्न असून तूर पिकांच्या शेतीला देण्यात आली भेट. गौसे परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून नुकसान झालेले असून पावसाने अर्धे पीक घालवले. बळीराजांची चिंता वाढली. साताऱ्याच्या पश्चिमेकडे भात लावण जोमात. कन्हेर परिसरामध्ये दमदार पाऊस झालेला असून भातासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे, तर इतर पिकांना बसला फटका. शेतकरी दुहेरी संकटामध्ये. लक्ष्मी मुक्तीतून अंजनाबाईंना हक्काचा सातबारा. महिलांच्या नावावरती सातबारा उतारा देण्याची योजना ठरते. महिलांसाठी सन्मानाचं. कांदा बटाट्याचे दर गेले पुढे, गुळाला टाकले मागे. गुळासाठी प्रसिद्ध मार्केट यार्डामध्ये उलाढालीतील कांदा बटाट्याचे वर्चस्व. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला झाली सुरुवात. शिक्षकांना ऑनलाईन बदली अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार. कापूर परिसरामध्ये पावसाअभावी खरीप पिकांनी टाकल्या माना. पावसाने दडी मारल्यामुळे कापूस, तूर, मका हातामधून जाण्याची शेतकऱ्यांना चिंता. कांद्याचा पुरवठा वाढला, दर घसरले. शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले. ठोस उपाययोजना करण्याची केली जाते मागणी. जिल्हा बँकेची निवडणूकच नको, मंत्री भुजबळ म्हणाले. प्रशासनांना काम करू द्या. मंत्री कोकाटेंना कानपिचक्या. सातारा जिल्ह्यामध्ये 40% क्षेत्रावरती पेरणी झालेली असून खरीप हंगामातील 2,37,797 हेक्टर क्षेत्रावरती अद्यापही नापेर. महूदमध्ये ड्रॅगन फ्रूट शेतीने फुलवले माळरान. 2.5 एकरामध्ये 25 टनांनी मिळवले उत्पादन. किलोला 80 ते 100 रुपयांचा मिळतोय दर. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अतिरिक्त अनुदान द्या, कारण किकवी धरण परिसरातील 3 गावाच्या भूसंपादनासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना 25% अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाईल. मिसो MGO निष्क्रिय असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लहरी पाऊस. दोन्ही हवामान प्रणाली एकत्र सक्रिय झाल्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये कोल्हापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा धोका निर्माण होणार. राज्यामध्ये 15 जुलैपर्यंत पाऊस असून त्यानंतर 5 दिवसाचा खंड आहे, कारण राज्यामध्ये 15 जुलैपर्यंत सर्व भागांमध्ये येलो अलर्ट दिलेला असून यानंतर मात्र पावसाचा जोर पूर्ण ओसरणार आहे. जुलैच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये कमी पावसाचे संकेत आहे. आगामी 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर राहील. शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन दर ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची समिती. आमदार क्षीरसागर सहमतीने जमीन देणाऱ्यांना जादा 25% बोनस रक्कम देण्यात येणार. वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करा. पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले निर्देश. तरुण लोकसंख्या हीच देशाची महाशक्ती. पंतप्रधान मोदी म्हणाले. रोजगार मेळाव्यामध्ये 51,000 युवकांच्या नियुक्त्या. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खंडन. शशिकांत शिंदे यांच्याकडून सावध प्रतिक्रिया. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्यावरती ईडीकडून पुरवणी आरोपपत्र. कन्नड सहकारी साखर कारखाना बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केल्याचा होता आरोप. मुरुड तालुक्यामध्ये आधुनिक पद्धतीने भात लागवड सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांकडून SRT पद्धतीचा अवलंब होतोय. खर्चामध्ये बचत होऊन उत्पादनामध्ये होणार वाढ. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.